2024च्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे। काही दिवसातच संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। सगळीकडे एकमेकांविरोधात असलेले मतभेद दूर करून युत्या आघाड्या बनवण्याचं काम जोर धरत आहे। राज्यातील नेत्यांचे दौरे सगळीकडे वाढले आहेत। सर्वच पक्ष या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून तगडा असा उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत। अशातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संभाजी महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याबद्दल प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे। यानुसार राजेंनी महाविकास आघाडीतील तिन्हीपैकी कोणत्याही एका पक्षात प्रवेश करावा आणि महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवावी अशी अट त्यामध्ये घालण्यात आली आहे। त्यामुळे राजे हा प्रस्ताव मान्य करतील का आणि कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ते मैदानात उतरतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी या अगोदर आपली इच्छा बोलून देखील दाखवली आहे। त्यासाठी त्यांनी तयारी देखील चालू केली असल्याचे समजते। राजेंनी ही निवडणूक महाविकास आघाडीतून लढवली तर महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल। संभाजीराजे छत्रपती हे मराठा राजघराण्याचे 13 वंशज आहेत। तसेच कोल्हापूर संस्थानाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमंत शाहूराजे छत्रपती यांचे ते पुत्र आहेत। छत्रपती घराण्याचा राजकीय इतिहास आपण जर पाहिला तर त्यामध्ये संभाजीराजेंचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी प्रथम 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी ही निवडणूक लढवत विजय देखील मिळवला होता। तर संभाजीराजे छत्रपती हे देखील या अगोदर राजकीय आखाड्यात उतरले होते। 2009 साली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात होते। या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मांडलिक यांनी राजेंचा पराभव केला होता। त्यानंतरच्या काळात संभाजीराजे छत्रपती हे राजकारणापासून थोडेफार दूर होते, पण समाजासाठी त्यांचं कार्य चालूच होतं। तसेच गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी देखील ते पुढाकार घेऊन काम करत होते। पुढे 2016 साली राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून भाजपकडून त्यांची वर्णी लागली आणि त्यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यसभेवर जाणारे ते पहिलेच खासदार ठरले। त्यानंतर संपूर्ण राज्यभर त्यांनी स्वतःची अशी ओळख तयार केली। शांत स्वभाव, निर्मळ वाणी, उच्च शिक्षित असणारे संभाजीराजे छत्रपती यांची छाप सर्वसामान्य जनतेवर पडत गेली। त्यानंतर झालेल्या मराठा आरक्षण मोर्चामध्ये देखील त्यांनी अग्रणी अशी भूमिका घेतली। तसेच आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात देखील त्यांनी पुढाकार घेतला। आजही ते मराठा समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी प्रयत्नवादी आहेत। त्यामुळे त्यांनी आपली स्वतःची अशी ओळख संपूर्ण राज्यभर तयार केली आहे। तसेच छत्रपती घराण्यातील वंशज म्हणून आजही त्यांच्या पाठीमागे मोठा असा जनसमुदाय आहे। 2022च्या राज्यसभा निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत होते। त्यावेळी आमच्या पक्षात या आणि आमचे समर्थन मिळवा अशी अट शिवसेनेने राजेंना घातली होती, परंतु तो प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला आणि शेवटी ती निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला। पुढे जाऊन त्यांनी सर्व राजकीय पक्षांसोबत आपले संबंध तोडत स्वतःच्या अशा स्वराज्य संघटनेची स्थापना केली आणि त्यामधून त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं। पंचगंगेच्या कुशीत वसलेल्या करवीर नगरीची ओळख कुस्ती, रांगडी भाषा, तांबडा पांढरा रस्सा अशा विविध कारणाने सर्वदूर आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंदगड, राधानगरी, कागल, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर आणि करवीर अशा 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। त्यापैकी चंदगडमधून अजित पवार गटाचे राजेश पाटील, राधानगरीमधून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, कागलमधून अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून काँग्रेसचे PN पाटील तर कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री पाटील हे आमदार आहेत। या मतदारसंघात 3 आमदार हे महायुतीच्या विचाराचे तर 3 आमदार हे महाविकास आघाडीचे आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे आहेत। तर भाजपचा या मतदारसंघातून एकही आमदार नाहीये। आमदाराच्या संख्येवरून या मतदारसंघाचा अंदाज लावायला गेलं तर या मतदारसंघामध्ये सध्या तुल्यबळ लढत आपणाला पाहायला मिळेल असेच काहीसे चित्र आहे। तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या विचाराचा आहे। त्यामुळे त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला होईल हे दिसत आहे। या मतदारसंघाचा इतिहास आपण जर पाहिला तर हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 1998 आणि 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिवराव मांडलिक हे खासदार होते। पुढे 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसने स्टँडिंग खासदार मांडलिक यांना डावलून संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेची उमेदवारी दिली, परंतु या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार मांडलिक यांनी राजेंचा पराभव केला होता आणि स्वतःच्या विजयाची हॅट्रिक केली होती। त्यानंतरच्या काळात मांडलिकांचे चिरंजीव संजय मांडलिक हे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरले।
तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय महाडिक हे उमेदवार होते। संपूर्ण देशभर मोदी लाट असून देखील या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे विजयी झाले। त्यांचा विजय खेचून आणण्यात काँग्रेसचे सतेज पाटील यांचा सर्वात मोठा हात होता। महाडिक आणि पाटील हे पारंपरिक विरोधक असून देखील आघाडी धर्म पाळत सतेज पाटलांनी या निवडणुकीत महाडिकांना साथ दिली आणि त्यामुळेच धनंजय महाडिक हे निवडणूक जिंकत लोकसभेवर गेले। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांनी केलेली मदत विसरत महाडिकांचे बंधू अमल महाडिक हे भाजपच्या तिकिटावर कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटलांच्या विरोधात मैदानात उतरले आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी सतेज पाटलांचा पराभव केला। त्यानंतरच्या काळात सतेज पाटलांनी महाडिक यांच्या विरोधात दंड ठोपटले आणि सर्व स्थानिक तसेच विविध कारखान्याच्या आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुका जिंकत महाडिकांचं कोल्हापूर जिल्ह्यातील वर्चस्व जवळजवळ संपुष्टात आणलं। त्यानंतर 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभेच्या मैदानात होते। त्यावेळी मात्र आघाडीचा धर्म न पाळता आमचं ठरलंय हा नारा देत सतेज पाटलांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना आपली ताकद दिली आणि याचा परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा तब्बल 2,70,000 एवढ्या प्रचंड मोठ्या फरकाने पराभव झाला। सध्याच्या स्थितीत या मतदारसंघाचा विचार केला तर स्टँडिंग खासदार संजय मंडलिक हे आता शिंदे गटासोबत आहेत आणि महायुतीमधून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून तिन्ही पक्षाने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे। अशा वेळी कोणाला उमेदवार देणार याचा वाद न होण्यासाठी सर्वसंमतीने छत्रपती कुटुंबात ही उमेदवारी देण्यात यावी असा विचार कदाचित केला गेला असेल। त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींना यांना महाविकास आघाडीत घेण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्या रूपाने एक तगडा असा उमेदवार महाविकास आघाडीला कोल्हापुरातून मिळू शकतो। संभाजीराजे छत्रपतींबरोबर शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांची देखील नावे या मतदारसंघातून चर्चेत आहेत। पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमधून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या तरी काँग्रेसची ताकद ही सर्वात जास्त आहे आणि प्रामुख्याने सतेज पाटलांची ताकद या मतदारसंघामध्ये जास्त दिसून येते। परंतु राज्यात चांगलं राजकीय भविष्य असल्याकारणाने ते लोकसभेत किंग होण्यापेक्षा किंगमेकर होण्यासाठी प्राधान्य देतात। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर छत्रपतींचे वंशज म्हणून कोल्हापूर त्यांच्या पारड्यात वजन टाकतील। त्याबरोबरच सतेज पाटलांची ताकद त्यांच्या सोबत असल्याने ही निवडणूक जिंकण्यात ते यशस्वी होतील। तर दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये महायुतीसाठी ही जागा जिंकणं अतिशय अवघड होईल। एकूण एक कोल्हापूर मतदारसंघाचा विचार केला तर सध्या महाविकास आघाडीचं वजन या मतदारसंघात जास्त दिसून येत आहे। परंतु पक्षापेक्षा चेहऱ्यावरती ही निवडणूक जास्त अवलंबून असल्याचे सध्या तरी दिसत आहे। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून कोण ही निवडणूक जिंकू शकते याचा अंदाज सध्या तरी लावला जाऊ शकत नाही आणि असं पण कोल्हापूरकरांचा अंदाज आजपर्यंत कोणीच लावू शकलं नाही। एकूण एक या लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या काळात कोण उमेदवार असेल आणि ही निवडणूक कोण जिंकेल असं आपल्याला वाटतं हे आपण नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।